हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज आपण प्लस साईजच्या कटोरी ब्लाऊजची बॅक पार्टची यामध्ये कटिंग करणार आहे. या व्हिडिओमध्ये फ्रंट पार्टची या पुढच्या व्हिडिओमध्ये करू, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो ताईंनो. त्यामुळे आपण यामध्ये अगोदर स्टेप बाय स्टेप बॅक पार्टची कटिंग करणार आहोत. त्यानंतर पुढच्या व्हिडिओत फ्रंट पार्टची कटिंग करणार आहोत. तर चला, इथे मी तुम्हाला मेजरमेंट दाखवते. ब्लाऊजची उंची आपली 17 इंच, फुल शोल्डर आहे 16, छाती 42 आहे, कमर 38 आहे, शोल्डर टू अपेक्स 12 आहे, अपेक्स टू अपेक्स 8 इंच आहे, पुढचा गळा 7चा आहे, मागचा गळा 10चा आहे, बाही 7ची, दंडघेर 7.5चा आहे, रेडी शोल्डर 2.5 इंच आहे. आता इथं बघा, तुम्हाला एक इथलं मेजरमेंट क्लिअर करते. मागचा गळा कसा काढायचा, तर बघा, हा आपण बॅक पार्ट ड्रॉ केला आहे, तर इथं बघायचं आहे, तुम्हाला चेक करायचं आहे तुम्हाला हा बेल्ट किती इंचाचा तयार हवा आहे, त्यानुसार मागचा गळ्याचा उंची तुम्हाला काढायची. तर हा बेल्ट मला 7 इंचाचा तयार हवा आहे. 17मधून 7 इंच गेले, खाली किती उरले, 10 इंच. हे बघा, 17मधून मायनस करायचा आहे जेवढा बेल्ट आहे तेवढा. तर आपला बेल्ट आहे 7 इंचाचा, तर मी इथं मायनस करते 7 इंच, खाली किती उरले, 10 इंच. तर ती आपल्याला भेटली मागच्या गळ्याची उंची. अशा पद्धतीने तुम्हाला मागच्या गळ्याची उंची काढायची. तर तुमचं मेजरमेंट कोणतं पण असू द्या, पण तुम्हाला जो ब्लाऊजचा मागच्या गळ्याचं जी पार्ट आहे ती चेक करायची. ती फुल उंचीमधून जी मायनस करायची, जे येईल ते तुमचं मागच्या गळ्याची उंची असेल. तर बघा, आपण इथं मागचा बॅक पार्ट ड्रॉ करणार आहे, त्यासाठी आपल्याला शोल्डर मायनस करावं लागेल, कारण डीप नेक आहे. कटोरी ब्लाऊज हे डीप नेकच असतं. तर मागच्या गळ्याची इथं मी मेजरमेंट लिहिले, यानुसार आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे. तर इथं बघा, मागचा गळा किती आहे आपला, 10 इंच. नेकचं पॅटर्न कोणतं आहे, तर नेकचं पॅटर्न आपलं राऊंडच शेप आहे. त्यानंतर रेडी शोल्डर 2.5 इंच. तर या मेजरमेंटनुसार आपण शोल्डर मायनस करणार आहोत. तर मी तुम्हाला शोल्डर मायनस चार्ट दाखवते. तर बघा, हा रेडी शोल्डर मायनस चार्ट आहे. तर हा रेडी शोल्डर मायनस चार्टनुसार आपल्याला आपलं बॅक पार्टचं शोल्डर किती मायनस होतं आहे ते इथं बघून चेक करायचं आहे. इकडे बघा, इकडे दिले नेक डीप, म्हणजे तुमचा नेकची उंची किती आहे. रेडी शोल्डर, तर रेडी शोल्डर 2 ते पावणे 3 पर्यंत हा चार्ट तुम्ही वापरू शकता. नेकचे पॅटर्न दिले इथे. नेक पॅटर्न कोणता पाहिजे, कोणता आहे तुमचा. इथं स्क्वेअर नेक म्हणजे चौकोनी, राऊंड नेक म्हणजे गोल, स्वीटार्ट नेक म्हणजे पानगळा, व्ही लीफ नेक म्हणजे व्ही नेकसारखाच पण थोडासा लीफ म्हणजे ब्रॉड अजून, त्यांनी आणि व्ही नेक. तर असे पॅटर्न दिले. तुम्हाला यामधून कोणता पॅटर्न हवा आहे त्यानुसार शोल्डर मायनस चेक करायचं आहे. तर आपला आहे मागच्या गळ्याची उंची 10 इंच. तर बघा, नेक डीप इथे येते 9 ते 11मध्ये आपला नेक डीप येतोय. त्यानंतर आपल्याला इथं रेडी शोल्डर, त्यानंतर नेकचा पॅटर्न चेक करायचा. तर आपला नेक पॅटर्न कोणता आहे, राऊंड नेक म्हणजे गोल गळा. तर हे बघा, किती मायनस होतं आहे, 3 इंच. बॅकला आपल्या शोल्डरमधून मायनस होतं आहे 3 इंच. तर इथं आपण लिहून घेऊ 3 इंच. तर हे बघा, या शोल्डर मायनसनुसारच आपल्याला मायनस करायचं आहे. तर चला, आता आपण अगोदर बॅक पार्ट ड्रॉ करू या मेजरमेंटनुसारच. तर बघा, इथं मी कार्डशीट पेपर घेतला आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही न्यूजपेपर देखील घेऊ शकता. तुम्हाला इथं व्यवस्थित दिसावं त्यासाठी मी कार्डशीट पेपरवर इथं ड्रॉईंग करते. तर सर्वात अगोदर बॅक पार्ट ड्रॉ करतो आहे, त्यासाठी वरतून मी एक स्ट्रेट लाईन देऊन घेते. हे बघा, इथं अशी स्ट्रेट लाईन देऊन घेतली. त्यानंतर आपल्याला आता इथं मार्किंग करायची आहे ब्लाऊजच्या उंचीची. तर बॅक पार्टला आपण सर्वात अगोदर ब्लाऊजच्या उंचीची मार्किंग करत असतो, तर ती ही सरळ लाईनपासून करत असतो. तर बघा, इथून मी असं टेप ठेवते आणि ब्लाऊजची उंची इथं टाकते. तर ब्लाऊजची उंची किती आहे आपली, 17 इंच आहे. आता आज आपली साईज प्लस साईज आहे, म्हणजे 42 साईज आहे. त्यानुसार आपली ब्लाऊजची उंची देखील जास्त असेल. तर हे बघा, 17 आहे, तर 18 इंच मार्किंग करते. पुन्हा एकदा पुढे असं 18 इंच मार्किंग करून घेते. आता आपण इथं स्केलने स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. त्यानंतर बघा, इथे तुम्हाला आता मार्किंग करायची आहे शोल्डरची. तर फुल शोल्डर किती तुमचं, 16 इंच फुल शोल्डर आहे. तर त्याचं निम्मं घ्यायचं आहे, 16/2 करायचं आहे, की त्याला 8 इंच. तर बघा, या फोल्ड बाजूकडून टेप असा ठेवायचा आहे. 8 इंच मार्किंग करून घेते. इथून डाऊन जायचं आहे 1 इंच. डाऊन जाणं कंपल्सरी. तुमची साईज कोणती पण असू द्या, पण तुम्हाला डाऊन जायचं आहे. तर हे बघा, इथे 1 इंच मार्किंग करून घेतली. त्यानंतर बघा, तुम्हाला इकडनं गळारुंदीची मार्किंग करायची आहे 2.5 इंच. हे 2.5 इंच देखील कंपल्सरी आहे. हे बघा, जे मी मेजरमेंट सांगते कंपल्सरी, ते तुम्हाला तुमच्या साईज कोणती पण असू द्या तिथे चेंजेस करायचे. तर इथं बघा, स्ट्रेट लाईन देऊन घेते. त्यानंतर इकडं अशी एक लाईन ड्रॉ करते.
त्यानंतर बघा बॅक पार्ट आपला डीप आहे, त्यामुळे इथं आपल्याला चेस्ट लाईन चेस्ट लाईनसाठी आपल्याला इथं आर्म होलचा फॉर्म्युला वापरावा लागेल. त्यासाठीच आपल्याला चेस्ट लाईन भेटेल. तर त्यासाठी आपल्याला डीप नेकचा फॉर्म्युला इथं मी तुम्हाला दाखवते. तर त्यानुसारच आपण इथं डाऊन किती जायचं आहे ते बघायला. इथून डाऊन गेलो, इथून आपल्याला आर्म होलचा फॉर्म्युला टाकायचा आहे. तर इथं मी तुम्हाला चार्ट दाखवते. तर हा बघा, हा आहे डीप नेक फॉर्म्युला. तर आपली चेस्ट किती आहे 42. तर कोणत्या लाईनमध्ये येते हे बघा, दुसऱ्या लाईनमध्ये येते. तुमची ज्या लाईनमध्ये येत असेल त्या लाईनचा तुम्हाला फॉर्म्युला घ्यायचा आहे. तर आपली दुसऱ्या लाईनमध्ये येते, त्यामुळे आपण चेस्ट भागिले 6 प्लस 0.5 म्हणजे अर्धा इंच. तर 42 भागिले 6 तर प्लस करणार आहे यामध्ये 0.5 म्हणजे अर्धा इंच. तर किती झाले 7.5 इंच. तर हे बघा, इथून आता आपण डाऊन जाणार आहे 7.5 इंच. इथून 1 इंच डाऊन गेलो आहे, तिथून आपल्याला टेप ठेवून 7.5 इंचावर मार्किंग करायची. तर हे बघा, इथे मी असं टेप ठेवते आणि इथं 7.5 इंचावर मार्किंग करून घेते. आता आपण इथं स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. इथं आपल्याला आता छातीची लाईन भेटली. तर त्यानंतर बघा, आता ही आपली आहे चेस्ट लाईन. कोणती लाईन आहे? चेस्टची लाईन. आणि ही आहे आपली वेस्ट लाईन. ही आपली आहे वेस्ट लाईन, ही आहे चेस्ट लाईन. तर आता बघा, इथं आपल्याला लूजिंग द्यायची, कारण आपला बेल्ट आहे तो 7 इंचाचा तयार आहे. तर आपल्याला लूजिंग किती द्यायची? इथं 1 इंच लूजिंग देणं कंपल्सरी. तुमचा बेल्ट जर मोठा असेल तर तुम्हाला लूजिंग द्यायची. तर इथं आता आपण लूजिंग देणार आहे 1 इंच. तर आपली छाती साईज आहे 42, त्याच्यामध्ये प्लस करायचं 1 इंच. किती झालं? 43. तर भागिले 4 करायचं याला. तर किती येईल? 11.25. तर हे बघा, इथून मी असं टेप ठेवते. तर बघा, इथून 11.25 आपल्याला मार्किंग करायची. इथं मार्किंग करते, शिलाई मार्जिन घेते 1.5 इंच. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता. त्यानंतर बघा, कमरची देखील मार्किंग करायची. आता कमरमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची लूजिंग द्यायची नाही. जेवढी कमर आहे त्याला डिवाईड डायरेक्ट 4 करायचे. तर कमर किती आहे आपली? 38. तर भागिले 4 करू. तर किती झाले? 9.5 इंच. ती इथून फोल्ड बाजूकडून टेप ठेवून 9.5 इंचावर मी मार्किंग करते. शिलाई मार्जिन घेते 1.5 इंच. आता आपण बॅकला इथे 1 इंच टक्स घेणार आहे, कारण डीप नेक आहे त्यामुळे आपण बॅकला टक्स घेणार आहे. ती इथं टक्स घेते 1.5 इंच, सॉरी 1 इंचाचा, आणि शिलाई मार्जिन घेते 1.5 इंच. तर आता आपण ही स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. त्यानंतर आपल्याला इथं बघा, इथं जॉईंट करून घ्यायचं आहे हे मार्किंग. आतमधली लाईन आतमधल्या लाईनला, फिटिंगची लाईन फिटिंगच्या लाईनला, अशा पद्धतीने जॉईंट करायचे. त्यानंतर बघा, आपल्याला इथं आता शोल्डर मायनस करायचं आहे. आपलं डीप नेक आहे त्यामुळे आपण शोल्डर मायनस चार्ट बघून केलं आहे. तर आपलं शोल्डर मायनस बॅकला किती होतं आहे? 3 इंच. तर आपला नेक डीप, नेकचा पॅटर्न आणि रेडी शोल्डर त्यानुसार आपण शोल्डर मायनस करत असतो. तर तुम्हाला अगोदर चार्ट बघून मी दाखवलं आहे का किती मायनस होतं आहे. तर आपलं मायनस किती होतं आहे? 3 इंच. तर आज आपलं शोल्डर किती आहे? 16. ते बघा, 16 इंच आपलं शोल्डर आहे. तर त्याच्यातून आपल्याला मायनस करायचे आहे 3 इंच. तर हे बघा, 1 2 3. तर किती झाले? 13 इंच. तर 13चं आपल्याला निम्मं घ्यायचं आहे. 13चं निम्मं किती येईल? 13चं निम्मं आलं 6.5 इंच. तर इथून आपल्याला टेप ठेवून हे बघा 6.5 इंचावर मार्किंग करते. त्यानंतर इकडे देखील सेम 6.5 इंचावर मार्किंग करायची. तर आपण ही लाईन जोडून घेऊ. त्यानंतर बघा, या लाईनचं आपल्याला आता सेंटर काढायचं आहे. तर मी इथून जे डाऊन गेलो आहे तिथून आणि छातीची लाईन यावर टेप ठेवते आहे, आणि इथून असं टेप फोल्ड करायचं आहे आणि सेंटरवर आपल्याला मार्किंग करायची. तर हे बघा, त्यानंतर बघा, आज आपल्याला आता आपली साईज प्लस आहे त्यामुळे क्रॉसमध्ये मार्किंग किती करायची आहे? बॅकला करायची 1.25 इंच आणि फ्रंटला करायची 1 इंच. कारण की आपली साईज आज प्लस आहे, म्हणजे तुमची साईज जर 40च्या पुढे असेल तर तुम्हाला बॅकला करायचं आहे 1.25 इंच आणि फ्रंटला करायचं आहे 1 इंच. आणि 40च्या आत असेल तर तुम्हाला बॅकला करायचं आहे पाऊण इंच, सॉरी बॅकला करायचं आहे 1 इंच आणि फ्रंटला करायचं आहे पाऊण इंच. तर हे बघा, इथे मी आता 1.25 इंचावर मार्किंग करते आहे. आता इथं आपल्याला आर्म होलची मार्किंग करून घ्यायची. तर मी इथं फ्रेंच कर्वने आर्म होलचा शेप देऊन घेते. तर बघा, इथून असं आपल्याला आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा आहे.
ते बघा इथं आर्महोलचा शेप देऊन घेतला आहे. त्यानंतर बघा तुमची जशी साईज प्लस होत जाईल तसा तुम्हाला हा गॅप जास्त होत जाईल आणि तुमची जशी साईज कमी कमी राहील तसा तुम्हाला हा गॅप देखील कमी भेटेल. तर नंतर बघा आता इथं जेवढं मायनस झाले सेम इकडं मायनस करायचं आहे, कारण आपला हा डीप नेक ब्लाऊज आहे त्यासाठी. तर हे बघा इथून आता मी चेक करते, सेम आपल्याला तेवढं मायनस करायचं आहे इकडे देखील. आपण स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. त्यानंतर बघा तुम्हाला ही स्केल आहे, ही छातीच्या लाईनच्या अर्धा इंच वरती ठेवायची आणि तुम्हाला तुमचा बॅकचा गळा चेक करायचा आहे. तर आपल्या बॅकचा गळा किती आहे? बॅकच्या गळ्याची उंची आहे 10 इंच, म्हणजे आपल्या छातीच्या लाईनच्या पण खाली जाईल तो गळा. त्यामुळे वरतून आपल्याला मायनस किती करावं लागेल? अर्धा इंच. तर वरतून आपण मायनस करू आता अर्धा इंच. मायनस करणं कंपल्सरी आहे, तुमची साईज कोणती पण असू द्या, पण मायनस करणं कंपल्सरी. तुम्ही जर मायनस केलं नाही तर वरतून तुमचा गळा लूज पडेल, त्यासाठी मायनस करायचं आहे. तुमचा गळा जर छातीच्या लाईनच्या खाली जात असेल तुम्हाला मायनस करणं गरजेचं आहे. आता बॅकचा गळा आपल्या छातीच्या लाईनच्या देखील खाली जाणार आहे. त्यानंतर बघा आपले शोल्डर ही सरळ नसतात, थोडे असे क्रॉसमध्ये असतात. त्यामुळे आपल्याला इथं काय करायचं आहे, अगोदर रेडी शोल्डरची मार्किंग करायची. तर रेडी शोल्डर किती आहे? 2.5 इंच आहे. 1 इंच प्लस करून 3.5 मार्किंग करून घेते. इथून आपल्याला आता डाऊन जायचं आहे 2 लाईन इतकं. ही जी लाईन मार्किंग केली आपण तिथून आर्महोलच्या हा जो शेप दिला आहे इथून असं 2 लाईन इतकं खाली मार्किंग केलं आणि ते मार्किंग आपल्याला इथं रेडी शोल्डरच्या मार्किंगला जॉईन करून घ्यायचं आहे. बघा इथं तर आपले शोल्डर सरळ नसतात, त्यासाठी आपण हे असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घेतो. तर बघा बॅक पार्टची आता एवढी ड्राफ्टिंग झाली आहे आपली. तर आता आपण या व्हिडिओमध्ये बॅक पार्टची फुल स्टेप बाय स्टेप ड्राफ्टिंग बघितली. या पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग बघणार आहे 42 साईजच्या कटोरी ब्लाऊजची. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट करा आणि लाईक देखील करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.